श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी। नमस्कार, मी सागर कोरे। लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 13 तारखेला म्हणजे याच्या सोमवारी आमर उपोषणास बसणार आहे। आपल्या सर्व लिंगायत बंधू भगिनी, आई वडील, मित्र परिवार, सर्व बसवप्रेमी बहुसंख्य संख्येने उपस्थित राहावे ही कळकळीची विनंती आहे। यात प्रमुख आपल्या लिंगायत समाजाची मागणी ही 15 वर्षापासून सुरुवात आहे। लिंगायत समाजाला स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्यात्मक दर्जा देऊन त्याबद्दलचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तातडीने पाठवावा ही लिंगायत समाजाची पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे। त्यानंतर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ पूर्णपणे कार्यान्वित करून लिंगायत समाजातील सर्व घटकांना लाभ मिळावा, तसेच महामंडळातील अध्यक्ष सहित सर्व पदाधिकारी कर्मचारी लिंगायत समाज असावा ही आमची दुसरी मागणी आहे। त्याच पद्धतीनं महात्मा बसवेश्वर यांनी 13 वर्ष आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात 13 वर्ष महात्मा बसवेश्वरांनी थांबून त्यांचे जीवनाचे चरित्र पूर्ण तिथं त्यांनी समाजाला सांगितलेलं आहे आणि ते त्यांचे कर्मभूमी आहे आणि जन्मभूमी बसवण्णा बागेवाडी आहे। ते कर्मभूमी असल्यामुळे तिथं महात्मा बसवेश्वरांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं ही आमच्या समाजाकडून महत्त्वाची मागणी आहे। त्याच पद्धतीनं शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचं सविस्तर चरित्र यावं ही सर्व समाजाच्या वतीनं ही बी मागणी आहे। त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यात लिंगायत समाजातील गरीब मुलांना स्वतंत्र वसतिगृह, सुसज्ज शासकीय वसतिगृह उभा राहावं ही बी आमच्या समाजाकडून मागणी आहे। त्याच पद्धतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती संपूर्ण भारतभर अधिकृतरित्या साजरी करावं ही आमची समाजाच्या वतीनं मागणी आहे। त्याच पद्धतीनं सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्व महापुरुषांसोबतच महात्मा बसवेश्वरांचं फोटोही लावण्यात यावा ही आमची मागणी आहे। तसेच महाराष्ट्राच्या विधान भवन परिसरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवावा ही आमची मागणी आहे। लिंगायत समाजाची श्रद्धास्थाने असणारे सर्व मंदिरांना म्हणजे निधी उपलब्ध करून द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे। लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आणि संशोधनासाठी बसव आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करावी ही सुद्धा आमची मागणी आहे। महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्याचा मराठी भाषेत अधिक प्रभावीपणे प्रसार करण्यासाठी स्वतंत्र साहित्य अकादमी किंवा अभ्यास केंद्र सुरू करावा ही एक आमची मागणी आहे। लिंगायत समाजातील महिला आणि भगिनींसाठी महिला बचत गट आणि लघुउद्योगसाठी प्रोत्साहन व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी ही आमची मागणी आहे। त्याच पद्धतीनं सर्व भारतीय संविधानानुसार तरतुदी नियमानुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देऊन अल्पसंख्यात्मक समाजाचे सर्व लाभ मिळावे ही आमची मुख्य मागणी आहे। जोपर्यंत शासन स्तरावर ठोस निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन शांततापूर्व मार्गाने सुरू राहणार आहे आणि सर्व बंधू भगिनी, आई वडील, मित्र परिवार सगळ्यांनी सगळ्यात जास्त संख्येनं आपण उपस्थित राहायचं आहे। सोमवारी दिनांक जत बाजारपेठेतील हनुमान मंदिराजवळ 9 वाजता आपण उपस्थित राहून हनुमान मंदिरापासून ते आपलं उपोषण महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यापर्यंत चालत जायचं आहे आणि तिथं आपलं उपोषण सुरू होणार आहे। आणि ही उपोषण जोपर्यंत शासन तातडीनं निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण हे आमरण उपोषण आम्ही बसणार आहोत आणि आपल्या समाजातील सर्व मित्रमंडळी आणि बसवप्रेमी बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहावं ही कळकळीची आणि समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे।
बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.